मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जीवा लवकर सकाळी उठतो आणि लगेचच किचनमध्ये येतो। आता नंदिनी त्याच्यावर जरा चिडलेली असते। तिने डिवोर्सचं खूळ डोक्यात घेतल्यामुळे आता तिला मनवणं जीवासाठी आता तेवढंच महत्त्वाचं असतं। म्हणून तो लवकर सकाळी उठून आता किचनमध्ये येतो आणि मग लगेचच तिच्यासाठी तो ऑमलेट बनवू लागतो। तेव्हा आता नंदिनी तेथे येते आणि लांबूनच त्याच्याकडे पाहत असते, पण अजिबात ती त्याच्याकडे पाहून हसत नाही किंवा काहीच रिॲक्शन देत नाही। अनोळखी तो माझ्यासाठी व्यक्ती आहे असंच ट्रीट करत असते आणि थोडी लांब उभी असते। तर जीवा आता दुसरीकडे जीवाला ब्रेड ऑमलेट बनवायचं असतं, त्यामुळे ती सगळी तयारी तो करत असतो। त्याला ते ब्रेड व्यवस्थित आता गरम करता येत नसतं, त्यामुळे त्याच्या हाताला आता सारखा सारखा चटका बसत असतो। तरीही नंदिनीला त्याचं काही वाटत नाही। आता जीवाने तिथे ऑमलेट बनवलेलं असतं आणि छानपैकी तो ब्रेडमध्ये ते ऑमलेट ठेवतो। नंदिनीसाठी ब्रेड ऑमलेट बनवतो आणि त्याच्यावर कॅचअपने छान अशी स्माइली काढतो। ही सगळी खास तयारी करून तो आता नंदिनीकडे निघालेलाच असतो, तर समोरच आता नंदिनी उभी असते। नंदिनी आता त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि थोडी बाजूला जाते। तेव्हा जीवा आता हसतच पुन्हा तिच्या मागे मागे जातो आणि म्हणतो, ओ चकाचक बाई, दिस इज फॉर यू, हे फक्त तुमच्यासाठी आहे। दुसरीकडे रम्या आता दचकूनच झोपेतून उठते, कारण तिला एक स्वप्न पडलेलं असतं। वसू तेथेच कॉफी पीत बसलेली असते। ती रम्या जरा दचकून उठल्यामुळे वसूला जोरात धक्का लागतो आणि तिच्या हातावर थोडी कॉफी पडते। गरम असल्यामुळे तिला जरा चटका बसतो। मग ती रम्यावरच ओरडते, काय ग रम्या, काही कळतं का तुला? किती पटकन उठलीस तू, आणि काय झालं एवढं तुला दचकायला? मग आता रम्या थोडी हसते आणि म्हणते, आई। तेव्हा वसू विचारते, अगं काय झालं? मग रम्या म्हणते, अगं आई, मी जे पाहिलं ना आत्ता, ते ऐकल्यानंतर तुला चटका नाही बसणार, तर शॉक बसणार आहे, शॉक। तेव्हा असं काय ग, काय पाहिलं काय तू स्वप्नामध्ये, असं आता वसू विचारते। तेव्हा वसू आता अगदी शांत होते आणि अगदी आश्चर्यानेच विचारते, काय ग, एवढं वाईट स्वप्न बघितलंस का तू? नक्की काय स्वप्न पाहिलं, सांग ना मला। तेव्हा रम्या सांगते, अगं आई, वाईट नाही, खरं तर मी ना खूप चांगलं स्वप्न पाहिलंय। आई, तुला माहिती आहे मी स्वप्नात काय बघितलं ते? अगं, माझ्या स्वप्नात ना पार्थ आणि नंदिनीने काव्या व जीवाला डिवोर्स दिला। तेव्हा काय, असं आश्चर्याने आता वसू विचारते। मग आता हे बघितलंस का तू? तुझं हे स्वप्न लवकरात लवकर खरं हो हा, असं वसू अगदी आनंदानेच म्हणते। मग त्यानंतर आता ती पुन्हा पुन्हा ते शब्द रिपीट करते आणि रम्याचा मूड ऑफ करत एका क्षणातच तिला सांगते, हे बघ रम्या, हे अजिबात शक्य नाही हा। पार्थ आणि नंदिनीने आणि जीवाला डिवोर्स देणं हे कधीही शक्य नाही या जन्मात तरी। त्यावेळी रम्या सांगते, अगं आई, पण पहाटेची स्वप्न खरी असतात ना, म्हणून मी म्हटलं। तेव्हा तू त्या स्वप्नांबद्दल मला सांगितलं होतं की नाही, स्वप्न खरी असतात म्हणून? तेव्हा वसू सांगते, अगं हो बेटा, पहाटेची स्वप्न ही खरी असतात, पण नंदिनी जीवाला आणि पार्थ काव्याला डिवोर्स देणं कधीही शक्य नाही। ऐकून रम्याला धक्काच बसतो। अगं, पार्थ आणि नंदिनी दोघेही हा डिवोर्स देऊच शकणार नाही, कारण पार्थ आणि नंदिनी हे दोघेही कसे आहेत माहिती आहे? ते दोघेही अगदी प्रेमावर विश्वास ठेवणारे आहेत। मी तुला आत्ता या क्षणी सांगतेय की ते दोघे प्रयत्न करणं कधीही सोडणार नाही, त्यामुळे हे दोन्हीही डिवोर्स होणं कधीही शक्य नाही। हे ऐकल्यानंतर आता रम्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तिचा एका क्षणातच स्वप्नभंग देखील होतो। मग आता तोंडावर पाणी मारा आणि या स्वप्नातनं बाहेर या हा आता, चला उठा, घ्या उठून, असं म्हणून वसू तिला ती फ्रेश व्हायला सांगते। तेव्हा रम्या तेथेच बसून राहते आणि म्हणते, आई, अगं तू म्हणतेस ते बरोबर आहे आई, मी एक ठरवलंय, हे स्वप्न जरी खरं झालं नाही ना, तरीही हे स्वप्न खरं होण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतील ना, ते 100% मी करणारच आहे। आणि एक दिवस नक्कीच येईल असा, जेव्हा पार्थ काव्याची नाही तर माझी निवड करेन, आणि हे जेव्हा होईल ना, तेव्हा त्या नंदिनीचा चेहरा ना अगदी बघण्यासारखा असेल। आणि मला तर आई असंच वाटतं अगं नेहमी, नंदिनी आणि जीवामध्ये ना नेहमी खूप प्रॉब्लेम व्हावेत, कारण त्या जीवाने असं काहीतरी करायला हवं जेणेकरून त्या नंदिनीला ना अगदी शॉकच बसेल। दुसरीकडे जीवा नंदिनीला सांगतो, मस्त जीवा देशमुख स्टाईल मी ऑमलेट बनवलंय आणि मी तुला खात्रीने सांगतो, असं ऑमलेट ना तू आयुष्यभर कधी एवढं टेस्टी खाल्लं नसेल। अगं घे घे घे, लगेच ट्राय कर। त्यावरती नंदिनी म्हणते, नाही, मला ते नको आहे। तेव्हा का बरं, काय प्रॉब्लेम काय आहे, असं तो विचारतो। तुला ऑमलेट आवडत नाही का?
तेव्हा ती थोडी नाराज असते आणि म्हणते नाही असं नाही आहे ॲक्च्युली. तो विचारतो मग नक्की काय आहे, तुला कंटाळा आलाय का? अगं कंटाळा आला असेल ना तर तसं सांग, कारण मी तुला भरवतो. अगं जेव्हा मला कंटाळा यायचा ना तेव्हा माझी आई मला भरवायची. भरवू का तुला सुद्धा आता? अगं भरवतो की, भरवतोच असं म्हणून तो पुन्हा पुन्हा ते शब्द बोलतो आणि नंदिनीला ते ऑमलेट भरवणार असतोच. तेव्हा ती नकार देते. मग आता जीवाला वाईट वाटतं. तरीही तो हसतो आणि विचारतो काय झालं, तू लाजतेयस का? अगं आता यात काय आहे लाजण्यासारखं? अगं मागे नाही का ते गुढीपाडव्याला मी सर्वांसमोर तुला श्रीखंड भरवलं होतं, तुला ते आठवतच असेल ना? तेव्हा नंदिनीच्या डोळ्यासमोरून ते सर्व प्रसंग आता जातात. तो आता जबरदस्ती करत असतो की घे ना खाऊन. ती म्हणते नको आहे मला, सांगितलं ना एकदा. तो अगदी नॉर्मली तिच्याबरोबर बोलू लागतो आणि विचारतो झालंय काय तुला? अगं एवढं मस्त ऑमलेट तुझ्यासाठी बनवलंय, मस्त खाऊन घे बरं, नाहीतर ते रुसेल हा तुझ्यावर. आधी ते रुसेल आणि मग मी रुसेल. असं म्हणून जीवा अगदी वेड्यासारखा हसतो आणि कसले लेम्स जोक मारतोय ना मी, पण तू इग्नोर कर हा. किती छान वास सुटलाय याचा, मलाच टेम्पटिंग व्हायला लागलंय असं तो तिला म्हणतो. आता तो तिच्या तोंडात अगदी घासच भरवणार असतो. तेव्हा ते पाहून नंदिनीला राग येतो आणि ती विचारते अहो काय करताय तुम्ही, तुम्हाला तरी कळतं का तुम्ही काय करताय? अहो एकदा सांगितलंय ना मी, मला नको आहे ऑमलेट आणि आजच्या दिवशी मी नॉनव्हेज कधीही खात नाही. तेव्हा जीवा एकदम शांत होतो आणि विचारतो काय सांगतीयेस? अगं सॉरी हा, मला हे माहीत नव्हतं. बरं ठीक आहे, नो प्रॉब्लेम, काहीच हरकत नाहीये. तुला आता व्हेजमध्ये काय हवंय ना ते सांग, मी पटकन तुझ्यासाठी बनवून देतो. अगं जे तू म्हणशील ना ते तुझ्यासमोर हजर करतो. सांग बरं काय खायचंय तुला? ती म्हणते काहीही चालेल, पण जे तुम्ही केलेलं नसेल ना ते. हे ऐकून जीवाला धक्का बसतो. त्याला समजतं अजूनही नंदिनी माझ्यावर खूप नाराज आहे. मग तो आता तिच्याकडे पाहतच राहतो. तर नंदिनी त्याच्याजवळून बाजूला जाते आणि आपापला चहा करून घेत असते. तर जीवाला खूप म्हणजे खूप वाईट वाटत असतं. दुसरीकडे पार्थ हा आंघोळ करून रूममध्ये येतो आणि समोर बेडवरचं दृश्य पाहतो आणि त्याला जरा धक्काच बसतो. कारण बेडवर त्याच्या आवडीचा कोट, त्याच्या आवडीचं शर्ट, बेल्ट, वॉयलेट, रुमाल, मोबाईल हे सगळं काही अगदी व्यवस्थितरित्या मांडून ठेवलेलं असतं. आणि हे सगळं काही काव्याने केलेलं असतं. काव्याला त्याला सरप्राईज द्यायचं असतं. आता पार्थ खूप वेळ त्याच्याकडे पाहत राहतो. तेव्हा काव्या त्याच्या पाठीमागे येऊन उभी राहते आणि गुड मॉर्निंग असं मोठ्यानेच म्हणते. तेव्हा पार्थला धक्का बसतो आणि तो विचारतो हे कुणी केलंय? मग आता ती अगदी खुश असते आणि म्हणते अरे बापरे, पण हे कुणी केलंय मलाही नाही माहीत हा. तेव्हा आता पार्थच्या मनात थोडा काव्याबद्दलचा राग असतो. ती म्हणते की ऐका ना, अहो मगाशी मी बघितलं हे आणि मीही विचार करत बसले की कुणी केलं असेल हे बरं, पण सांगू तुम्हाला आत्ता आलं माझ्या लक्षात असं म्हणून ती त्याच्या खांद्यावर असा हात ठेवते आणि मग पार्थ त्याच्याकडे पाहतच राहतो. ती म्हणते सॉरी हा. मग पुढे आता ती विषय टाळू लागते आणि म्हणते आत्ता आलंय माझ्या सगळ्या गोष्टी लक्षात. आपल्या रूममध्ये ना एक उडणारी परी आली होती आणि तिच्या हातात ना एक जादूची छडी होती. तिने ती जादूची छडी अशी फिरवली आणि लगेचच असं म्हणून ती तो कोट हातात घेते आणि पार्थला तो घालायला सांगते. पण पार्थ आता तिच्या बोलण्याकडे अगदी दुर्लक्षच करतो आणि आतमधून दुसरा कोट घेऊन येतो. तेव्हा काव्य आता चिडते आणि म्हणते यांना ना काही कळतच नाही. मग आता ती म्हणते पार्थ हो ऐका ना प्लीज ऐका ना. तेव्हा आता ती सारखी सारखी त्याच्या असं हाताला हात लावत असते. पार्थला अजिबात ते आवडत नाही. मग आता ती सारखी आय एम सॉरी असं म्हणते. ती विचारते काय झालं, राग आलाय का तुम्हाला? पण अहो मी गंमत केली सहज हा, मी जे बोलले ना ते खरं आहे हा. अहो खरंच एक परी आली होती इथे आणि तिनेच केलंय हे सगळं आणि त्या परीचं नाव ना काव्य आहे असं हसतच ती सांगते. तर पार्थ आता एकदमच गप्प राहतो कारण काव्याने हे जे काही केलंय ना त्यामध्ये अजिबात त्याला इंटरेस्ट नसतं. तर काव्य अगदी स्टाईलमध्ये उभी राहते आणि म्हणते मीच ती परी आहे. तेव्हा पार्थ हा तेथून जातो. त्यावेळी काव्य म्हणते पार्थ ऐका ना सॉरी, अहो चिडू नका, मी खरंच गंमत केली अहो मीच केलंय हे सगळं. पार्थ ऑलरेडी आता खूप दुःखी असतो आणि तो म्हणतो खरंच याची काही तशी गरज नव्हती. काव्या शांत न राहता म्हणते हे घ्या आता. अहो तुम्हाला गरज होती म्हणून नाही केलं मी, मला गरज वाटली याची म्हणून केलंय. तेव्हा पार्थ अगदी शांत होतो आणि मग त्यानंतर म्हणतो आता याची क्लॅरिटीसुद्धा मिळाली मला. म्हणजे मला गरज होती म्हणून तुम्ही नाही केलं, तर तुम्हाला गरज वाटली म्हणून तुम्ही केलं.
तुम्हाला योग्य वाटतं म्हणूनच तुम्ही करता आणि अशीच क्लॅरिटी ना प्रत्येक माणसाला हवी, हो की नाही असं म्हणून तो तिच्याकडे पाहतो. तर काव्याचा अगदी आनंदी असलेला चेहरा एका क्षणातच पडतो, कारण आता पार्थने तिला खरं बोलून दाखवलेलं असतं. त्याच्या मनावर जी जखम झालेली असते, दुःखामध्ये तो अगदी बुडालेला असतो आणि त्यामुळे तो तसं बोलतो. दुसरीकडे आता जीवा एकदमच चेहरा पाडून असा बसलेला असतो, त्याचा पूर्णपणे मूड ऑफ असतो. तर आता त्याने नंदिनीसाठी जे काही अगदी आनंदाने ब्रेड ऑमलेट बनवलेलं असतं, तेच ऑमलेट मिथून अगदी खाण्याचा आनंद घेत असतो आणि त्याच्यावर ताव मारत म्हणतो, आ हा हा हा, काय चव आहे रे जीवा तुझ्या हाताला, मला कळतच नाही. अरे असं ऑमलेट ना मी आजपर्यंत तर कधीच खाल्लं नव्हतं. खरंच आपण ना एखादी आता स्टॉल टाकूयात, म्हणजे तू ऑमलेट बनव आणि मी लोकांना सर्व करत जाईल आणि येताना ना खाचाखाच पैशांची बॅग भरून घरी येऊ. असं म्हणून तो आता जीवाला खरं तर डिवचतच असतो, कारण त्याने नंदिनीसाठी जे ऑमलेट बनवलेलं असतं ते मिथुननेच खाल्लेलं असतं आणि नंदिनीने अजिबात जीवाला भावच दिलेला नसतो. मग आता जीवा एकदम शांत शांत असतो, ते पाहून मिथुन म्हणतो, अरे जीवा काहीतरी बोल. अरे आय डोंट लाईक काका, निदान एवढं तरी बोलायला हवं ना तू. मग आता जीवा वैतागतो आणि म्हणतो, काका अरे मी काय बोलायला तुला इथे बोलवलं होतं आणि तुझं काय चाललंय सांग बरं. अरे ऑमलेट खाऊन त्याचं कौतुक करत तू सुटलास, पण जिच्यासाठी केलं होतं तिने नाही ना खाल्लं. तेव्हा मिथुन म्हणतो, अरे कशी खाणार ती, अरे पहिल्याच बॉलला तिने तुझी विकेट घेतली, मग कशी खाईल ती. अरे आता ती कोणत्या वारी खाते कोणत्या वारी खात नाही हे तुला कळायला नको का. तेव्हा जीवा वैतागूनच म्हणतो, अरे काका मला कसं माहीत असेल, कारण आजपर्यंत मी कधी लक्षच दिलं नाही ना. तेव्हा आता एका क्षणी तो जरा शांत राहतो आणि मिथुनकडे पाहतो, कारण मी तिच्या पिण्याकडे कधीच लक्ष दिलं नाही असं जीवाचं म्हणणं असतं. मग आता मिथुन म्हणतो, समजलं का तुला, अरे इथे पाणी मुरतं इथे. अरे आता तुम्हाला कसं सांगायचं हेच कळत नाही. अरे तुमची मालकीन कोणत्या वारी वशाड खाते कोणत्या वारी खात नाही, कोणत्या वारी उपवास तापास धरते आणि कोणत्या वारी वरण भात खाते हे तर नवऱ्याला माहीतच असायला हवं. याचा अर्थ असा आहे की तुमच्या मालकिनीकडे तुमचं लक्षच नव्हतं आधीपासून. अहो तुमचं लक्ष नसल्यामुळे तुमच्या मालकिनीने काय केलं, अगदी लक्षपूर्वक राजीनामा दिला, म्हणजे डिवोर्स पेपर आहेत ना ते तुमच्या हातात दिले आणि तुम्ही वेड्यागत काय केलं, त्यांच्या हातात ऑमलेट ठेवता का. दिस इज अ टू लेट, आय डोंट लाईक दिस, असं मिथून नेहमीचा डायलॉग मारतो आणि जीवाला त्याची चूक दाखवून देतो. तेव्हा जीवा वैतागून म्हणतो, काका आता ही वेळ आहे का रे मस्करी करण्याची, मी तुला सल्ला विचारतोय, तुला उपाय विचारतोय याच्यावरचा आणि तू माझी मस्करी करत सुटलास. तेव्हा मिथुन आता रागातच म्हणतो, अरे जीवा मस्करी ना तू केली आहे नंदिनीची, कारण नंदिनीने खूप प्रयत्न केले रे तुझ्याबरोबर संसार करण्याचा, तुझ्याबरोबर जुळवून घेण्याचं, तुझं मन समजून घेण्याचं, तुझा प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचं, पण त्या बदल्यात तू काय केलं, तिला हर्ट केलं ना. तुझं कसं आहे माहिती आहे का जीवा, एखाद्याला भर चावडीवर हाणायचं आणि लोकांमध्ये नको सांगू असं म्हणायचं. त्यानंतर आता जीवाच्या लक्षात येतं की म्हणजे हे सगळं काही चाललंय 1 महिनाभर तो फक्त आणि फक्त माझ्या बाजूने तरी दिखावा आहे आणि नंदिनी माझ्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह आहे. दुसरीकडे पार्थ आता जरा चिडलेला असतो, तर काव्या त्याचा मूड चांगला करण्याचा प्रयत्न करते आणि हसतच विचारते, अहो पार्थ ऐका ना, आपण 9:15ला निघूयात का, म्हणजे आपण दोघांना बरोबर जाता येईल ना. त्यावेळी पार्थ म्हणतो, म्हणजे ती आता म्हणते, तुम्ही मला नेहमी म्हणत असताना की काव्या माझ्यासोबत गाडीत बस मी तुला सोडतो, पण मी कधीही तुमच्या गाडीत अशी स्वतःहून बसले नाही, आज आपण एकत्र जाऊयात ना प्लीज, असं म्हणून ती त्याला रिक्वेस्ट करते. तेव्हा तो विचारतो, पण तुम्ही बसता का कधी माझ्या गाडीत. तेव्हा ती जरा स्वतःची चूक कबूल करते आणि म्हणते, हो तोच तर प्रॉब्लेम आहे ना, मी कधी स्वतःहून बसतच नाही तुमच्या गाडीत, तुम्ही मला इतक्यांदा म्हणालात पण मी कधी ऐकलंच नाही ना तुमचं. ही काव्य आहे ना उगीच भाव खाते हो, दुसरं काही नाही. पण तुम्हाला सांगू पार्थ, मी आज काव्याला खूप ओरडलीये आणि तिला बजावून सांगितलंय की पार्थ देशमुखांच्याच गाडीतून जायचं आणि तेच करणार आहे मी आज. ज्या गाडीचा एसी अगदी मस्त आहे आणि ज्या गाडीत मस्त अशी किशोर कुमारांची गाणी वाजतात, त्याच गाडीतनं आज मी क्लासला जाणार आहे, असं अगदी लाडातच येत काव्या पार्थला सांगत असते. तर आता काव्याने एवढं सगळं बोलून देखील पार्थची काहीच त्यावर प्रतिक्रिया नसते. तेव्हा ती विचारते, सोडाल ना मला क्लासला प्लीज. त्यानंतर तो आता मोबाईलमध्ये चेक करतो, तर काव्य आता अगदी शांत असते आणि विचारते, काय झालं,
मग आता तो म्हणतो आज बस कॅब रिक्षा या कुणाचाच संप नाही आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या ना जाऊ शकता. आता असं पार्थने अगदी टोकाचंच बोलल्यामुळे काव्याला खूपच मोठा धक्का बसतो आणि ती त्याच्याकडे आता अगदी धक्क्यानेच पाहते, कारण पार्थने एकही तिचा शब्द हा मनावर घेतलेला नसतो आणि तिला तिच्या मनासारखं करायचं आहे ना तर करू देत, मी सुद्धा सेम तसाच वागणार असं पार्थने अगदी मनाशी ठरवलेलं असतं. काव्य आता एकदमच शांत शांत असते आणि ती काहीच बोलत नाही. तिलाही पार्थच्या या बोलण्यामुळे वाईट वाटतं आणि तिलाही कळून चुकलेलं असतं की आपण आजपर्यंत खूप चुका केल्या आहेत आणि त्यात सुधारण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. मग आता पार्थ म्हणतो ॲक्च्युली कसं आहे ना, माणसाने कधीही बदलू नये आणि बदलण्याचा प्रयत्नही करू नये, त्यामुळे आता तुम्हालाही बदलण्याची खरंच काही गरज नाही आहे आणि माझ्यासाठी तर नाहीच नाही. असं सगळ्या काव्याच्या मेहनतीवर पाणी फिरवत पार्थने टोकाचा निर्णय घेतलेला असतो. तेव्हा त्याचं हे बोलणं ऐकून काव्याला खूप वाईट वाटतं आणि बिचारी एकदमच उदास होऊन जाते. मग त्यानंतर आता तो म्हणतो आणि हे पहा, आय कार्ड आता अगदी आठवणीने घेऊन जा, कारण आता जर आय कार्ड विसरलं तर आणून द्यायला कुणीही नसेल. असं पार्थने बोलल्यामुळे आता काव्य तर अजूनच शॉक होते. त्या काव्याने सिलेक्ट केलेली कपडेही न घेता तो आता दुसरीच कपडे घेऊन आतमध्ये जातो. तेव्हा काव्याला समजतं की आपण खरंच खूप चुका केल्या आहेत आणि या चुका आत्ता तरी कधी भरून निघणार नाही. दुसरीकडे मिथून अजूनही जीवाला आता त्याची चूक दाखवून देत असतो आणि विचारतो त्या पोरीने काय केलं नाही रे तुझ्यासाठी. अरे एवढी मोठी हातभर कविता लिहिली आणि तुझ्यासमोर तुला म्हणून दाखवली. अरे 2 ओळी तरी लिहिल्या का तिच्यासाठी कौतुकाच्या, कधी लिहिल्यात का 2 ओळी असं तो आता जाब विचारतो. अरे असं नसतं, आला चेव तर केला देव, आत्ता जाग आली का तुला असं म्हणून मिथून हसतो आणि म्हणतो माझं प्रेम वेडं आणि तुझं प्रेम थोडं. अरे थोडं थिडकं नाही, महिनाभर अगदी झेललंय तुला त्या नंदिनीने. तुझा वेडेपणा, तुझा बालिशपणा, तुझा रगीलपणा आणि तुझा रागीटपणा हे सगळं झेललंय तिने महिनाभर, समजलं. मग आता जीवा वैतागून म्हणतो अरे मिथून काका तर मी आत्ता प्रयत्न करतोय ना. तेव्हा मिथून सांगतो अरे वेळ गेल्यानंतर ना फायदा नसतो, जेव्हा जखम लहान असते ना तेव्हाच मलमपट्टी करायची असते, कारण एकदा का ट्रेन निघून गेली ना त्या तिकिटाचा काहीही फायदा नसतो जीवा. आणि नंदिनी नावाची ट्रेन आता तुझ्या आयुष्यातनं निघून गेलीये, आता बस हातावर हात आणि पायावर पाय ठेवून. मग आता जीवाला आता वाईट वाटतं. तो म्हणतो नाही काका, अरे नंदिनी शांत झाल्याशिवाय मला अजिबात झोप लागणार नाही आणि मी हे करणार म्हणजे करणार, 200% करणारच. हा जीवा अजिबात लुजर नाहीये. आतापर्यंत मी अगदी 100 चुका केल्या असतील आणि रादर केल्याच आहेत, पण यापुढे ना हा जीवा अगदी नंदिनी होऊनच दाखवेल, बघतच राहतो. तेव्हा मिथून त्याच्यावर हसतो आणि जीवाच्या वायफळ बडबडीवर आता तो विचारतो काय रे, कोणत्या जन्मात तू करून दाखवणार आहेस हे, आणि जीवा पुढचा जन्म तुझा 8वा असेल तर. मग आता जीवा हा मिथूनकडे पाहतच राहतो आणि विचारतो स्वतःला माझा खास म्हणवतोस ना आणि तरीही मला तू टॉन्ट मारतोस. तेव्हा मिथून सांगतो अरे जिगरी म्हणून तुझी खरी बाजू दाखवतोय तुला. अरे नंदिनी होणं एवढं सोपं नाहीये जीवा. अरे खूप ओतावं लागतं आणि खूप सोसावं लागतं, तरीही सुद्धा तू होऊ शकत नाही. आणि मी म्हणतो तुला का व्हायचंय नंदिनी आणि का सोसायचंय सगळं. बस आता एकच लक्षात ठेव, तुझ्या या चांगल्या वागण्याने ती सुखवणार पण नाही आणि दुखवणार सुद्धा नाही, कारण तिला आता फरकच पडणार नाही, समजलं. आणि कितीही तिचं कौतुक केलं, कितीही तिच्या मागे पुढे केलं आणि कितीही तिला खुश करण्याचा प्रयत्न केला, कितीही अंतर्बाह्य बदलला ना, ती नंदिनी होऊन जरी दाखवलं ना तरीही डिवोर्स देणारच आहे ना जीवा. कारण ज्या नंदिनीला तू स्वतःच्या आयुष्यातच बघत नाही तिच्या सुखदुःखाचा विचार तू का करतोस, काय संबंध काय आहे बोल. असं म्हणून जीवाला तो त्याची जागा दाखवून देतो आणि नंदिनी बाबतचे विचार काय आहे हे सुद्धा त्याला क्लिअरली सांगतो. दुसरीकडे पार्थ हा नाश्ता करत आपला शांतपणे बसलेला असतो. तो एकटाच तेथे डायनिंग टेबलजवळ असतो. तेवढ्यातच काव्या तेथे येते. तिने सिनेमन कॉफी त्याच्यासाठी ऑर्डर केलेली असते. तेव्हा ती म्हणते तुमच्यासाठी सिनेमन कॉफी. मग आता तो तिच्याकडे पाहतच राहतो. तेव्हा ती आता हसते आणि खूप क्यूट अशी स्माईल देत म्हणते एकदा बोलता बोलता तुम्ही मला सांगितलं होतं ना तुम्हाला सिनेमन कॉफी खूप आवडते. तेव्हा मी खूप कटकट करत होते, पण तेव्हा तुम्ही खूप मनापासून सांगितलं होतं की तुम्हाला सिनेमन कॉफी ही खूप आवडते म्हणून. ती लक्षात ठेवून मी तुमच्यासाठी सिनेमन कॉफी बनवली आहे. मी म्हटलं काय की किती कामात असताना तुम्ही दिवसभर, म्हणजे दिवसा मला वटपौर्णिमेचं महत्त्व एक्सप्लेन करायचं आणि रात्री माझ्यासाठी फ्रूट सलाड करायचं, म्हणूनच आत्ता मी खास
तुमच्यासाठी तुमची फेवरेट सिनेमन कॉफी ऑर्डर केली आहे. तरीही पार्थच्या चेहऱ्यावरची अशी माशीसुद्धा उडत नाही. तो एकदमच गप्प बसलेला असतो आणि काव्याकडे पाहतसुद्धा नसतो. काव्याला काहीच भाव देत नसतो. एवढी बडबड काव्य करून देखील आता पार्थ एकदम गप्प असतो. ते पाहून काव्यालाच वाईट वाटतं. तेव्हा ती आता जबरदस्ती म्हणते की पार्थ, अहो प्या की सिनेमन कॉफी. आवडते ना तुम्हाला सिनेमन कॉफी? अहो प्या ना प्लीज. असं म्हणून तिचा पुन्हा एकदा त्याच्या हाताला धक्का लागतो. तेव्हा तो पटकन बाजूला होतो. तो आपला एकदम शांतपणे पोहे खाऊ लागतो. ते पाहून काव्य विचारते, काय झालंय पार्थ हो तुम्हाला? एक काम करू का, मी ओपन करून देते हा तुम्हाला. असं म्हणून ती आता ती कॉफी ओपन करून देत असते. तेवढ्यातच रम्या आता तेथे येते आणि म्हणते सिनेमन कॉफी. तेव्हा आता रम्याने आता 2 मग कॉफीचे आणलेले असतात. मग आता पार्थसमोर ती कॉफीचा मग ठेवते आणि म्हणते, हे घे पार्थ, बघ मी तुझ्यासाठी सिनेमन कॉफी स्वतःच्या हाताने बनवली आहे. अरे आता पटपट संपव, आपल्याला ऑफिसमध्ये बरीच कामं आहेत. तेव्हा काव्य म्हणते, अगं रम्या, तू उगीच कॉफी बनवत बसली आहेस, पण मी त्यांच्यासाठी ऑलरेडी कॉफी ऑर्डर केली आहे. तेव्हा रम्या विचारते, अगं आर यू सिरियस काव्या, तू का कॉफी ऑर्डर केलीस त्याच्यासाठी? अगं पार्थ फक्त घरी बनवलेली सिनेमन कॉफी पितो हे माहीत नाही आहे का तुला? हे ऐकून काव्याला आता जबरदस्त असा धक्का बसतो. तर सगळं काही अगदी रम्याच्या मनासारखं होत असतं. त्यामुळे रम्या ही काव्याकडे पाहते, तर पार्थ आता त्या दोघींकडेही दुर्लक्षच करतो आणि आपला पोहे खाऊ लागतो. त्यानंतर काव्या म्हणते, रम्या अगं कॉफी असते ना, घरी केली काय किंवा बाहेरनं ऑर्डर केली काय? कारण सिनेमन कॉफी. अहो प्या ना पार्थ, प्या प्लीज. असं म्हणून आता ती आता स्वतः ऑर्डर केलेली कॉफी प्यायला सांगते. तेव्हा आता काव्याने जी कॉफी ऑर्डर केलेली असते ती जरा आता पार्थ बाजूला ठेवत असतो. रम्याला वाटतं की आता ऑर्डर केलेली कॉफी पार्थ हा पिणार, म्हणून ती आता एकदम डोळे बंद करून घेते. तेव्हा आता तो कॉफीचा मग बाजूला ठेवत रम्याने जी कॉफी केलेली असते तीच आता पार्थ हातात घेतो आणि तीच पिऊ लागतो. हे पाहून काव्याला खूप म्हणजे खूप वाईट वाटतं. अगदी एका क्षणी तिच्या काळजाचा ठोकाच चुकतो. ती पार्थकडे सतत पाहत राहते, तर रम्याला आता खूप आनंद होतो आणि ती आता काव्याकडे वेगळ्याच नजरेने पाहते. तर काव्याला जबरदस्त असा धक्का बसलेला असतो, कारण हा धक्का तर तिच्यासाठी अगदी अनपेक्षित असतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये पार्थ हा खूप इमोशनल होतो आणि रम्याला विचारतो, तुला माहिती आहे या कॉफीत मला काय आवडतं? तेव्हा ती एक्साइट होऊन विचारते, काय? मग आता तो म्हणतो, याची चव कधीही बदलत नाही आणि ती उगीच कधीही बदलत नाही. दुसरीकडे नंदिनी कामावर निघालेली असताना जीवा तिला सोडायला चाललेला असतो. तेव्हा मानिनी विचारते, सोडतोस ना रे? मग जीवा हसत म्हणतो, आई मी असताना नंदिनीची काळजी का करते? नंदिनी विचारते, आणि तुम्ही जेव्हा नसाल तेव्हा? हे ऐकल्यानंतर मात्र अगदी जीवा धक्क्यानेच तिच्याकडे पाहतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.